इयत्ता 7वी विषय विज्ञान घटक 13वा बदल भौतिक व रासायनिक. आपल्या सभोवताली घडणाऱ्या बदलांमागची कारणे असतात. ती कारणे कोणती असतात बरं? तर वेगवेगळे बदल हे सतत घडत असतात. त्यामध्ये काही मानवनिर्मित बदल असतात, तर काही नैसर्गिक बदल असतात. ते कोणते असतात? याविषयी आपण माहिती या पाठामध्ये घेणार आहोत. निरीक्षण करा. पुढे तुम्हाला चित्र दिसत आहे. या चित्रांमध्ये कोणते आणि कसे बदल होत आहे? पहिल्या चित्रामध्ये गॅसवर पाणी उकळत आहे. आता या पाण्याची वाफ होणार आहे. वाफ थंड केली तर पुन्हा आपल्याला पाणी मिळणार आहे. या दुसऱ्या चित्रात मेणबत्ती जळत आहे. मेण हळूहळू जळून जाणार आहे. एकदा मेण जळाले तर परत मिळणार नाही. पण हो, जर हे मेण वितळले तर घट्ट झाले, वितळल्यानंतर परत थंड केलं तर ते घट्ट होतील आणि पुन्हा आपल्याला परत ते मेण मिळणार आहे. याप्रमाणे इथे वेगवेगळे आपल्याला जे बदल झालेले आहेत ते दिसत आहेत. हे बदल कोणते आहेत? याविषयी आपण अधिक माहिती आपण घेऊया. पहा की झाडावरून फळ खाली पडणं किंवा पूर येणे किंवा लोखंड गंजणे हे जे बदल आहेत हे निसर्गतः घडतात. याला नैसर्गिक बदल असे म्हणतात. आता जे बदल जे आहेत पहा, इथे जे आहे लाईटचं बटन दाबतोय किंवा इथे भाजी चिरत आहे. हे जी करण्याची क्रिया आहे ही मानवनिर्मित आहे. म्हणून या बदलांना आपण मानवनिर्मित बदल असे म्हणतात. जे बदल निसर्गतःच घडून येतात अशा बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. उदाहरणार्थ फळ पिकणे, म्हणजे हिरवं फळ आहे त्याच्यानंतर नारंगी किंवा पिवळ्या रंगात रूपांतर झालेलं आपल्याला दिसतं. किंवा दूध नासणे, कळी उमलणे या ज्या क्रिया आहेत या निसर्गतः घडून येत असतात. म्हणून अशा बदलांना नैसर्गिक बदल असे म्हणतात. मानवाने घडवून आणलेल्या बदलांना मानवनिर्मित बदल असे म्हणतात. जसे की इमारती बांधणे किंवा रस्ता बनवणे, पूल बनवणे किंवा ब्रिज बांधणे यासारख्या ज्या गोष्टी मानव स्वतः करतो याला मानवनिर्मित बदल असे म्हणतात. आता ज्या बदलांमुळे उपयुक्तता वाढते अशा बदलांना उपयुक्त बदल असे म्हणतात. जसे की आपण आता भाकरी जी आहे ती भाजणे किंवा पेन्सिलला टोक करणे. म्हणजे पेन्सिलला टोक केल्यामुळे आपल्याला पेन्सिल छान लिहिता येते. तसेच जे अन्न शिजवणे या क्रिया ज्या करताना बदल झाले, हे बदलामुळे त्या गोष्टीची उपयुक्तता वाढलेली आहे. म्हणून अशा बदलांना उपयुक्त बदल असे म्हणतात. काही बदल जे आहेत झाल्यानंतर त्याची उपयुक्तता किंवा मानवास त्यामुळे हानी पोहोचते. अशा बदलाला हानिकारक बदल असे म्हणतात. जसं की दूध नासणं किंवा गाडीचा ॲक्सिडेंट होणे, त्याच्यामुळे गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं किंवा फळे सडणे या क्रिया झाल्या. त्यामुळे काय होतात, की एक प्रकारची काय होते त्याची उपयुक्तता नाहीशी होऊन जाते आणि त्यामुळे ह्यांना हानिकारक बदल असे म्हणतात. जरा डोके चालवा बरं. आता या ठिकाणी पहिल्या चित्रात तुम्हाला काय दिसत आहे? वादळामुळे झाड उन्मळून पडलेलं आहे. मग आता ह्याच्यामुळे काय झालेलं आहे? तर आपलं मोठं नुकसान झालेलं आहे पर्यावरणाचं. म्हणजे हा हानिकारक बदल आहे. तसेच हा नैसर्गिक बदलही होत आहे. आता खालच्या चित्रामध्ये बघा, की दुधाचं दही झालेलं आहे. आता दुधाची दही झाल्यामुळे त्याची उपयुक्तता वाढली. त्यामुळे हा उपयुक्त बदल पण आहे, नैसर्गिक बदल पण आहे. त्याचबरोबर आता पुन्हा दह्याचं दूध होणार नाही. त्यामुळे हा अपरिवर्तनीय बदल सुद्धा आहे. आता शेजारच्या चित्रामध्ये बघा, की फुगा फोडणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? तर फुगा फोडला, तर त्याच्यामुळे हा पटकन फुगा फुटणार आहे, म्हणजे कमी कालावधीत होणार आहे. हा शीघ्र बदलही होतोय. हा मानवनिर्मित आहे. आता एकदा फुगा फुटला,
तर फुगा जे आहे फक्त त्याचा आकारमान बदलणार आहे. परंतु फुग्यामधले घटक तेच राहणार आहेत. त्यात काही बदल होणार नाही. त्यामुळे हा भौतिक बदलही होत आहे. बघा की आता जे बदल जे आहेत आता या ठिकाणी हवा भरायला आपल्याला वेळ लागणार, पण फुगा फुटायला वेळ लागणार नाही. म्हणजे फुगा फुटणे हा शीघ्र बदलही आहे. त्याचबरोबर फटाके फुटतात किंवा आकाशात विजा चमकतात किंवा काच हातातनं पडली तर खळकन पटकन फुटते. तर या खूप पटकन घडणाऱ्या बदल आहेत. म्हणून अशा बदलांना आपण शीघ्र बदल असेही म्हणतो. पहा थोडीशी गंमत तुम्ही करू शकता. अशा फुटलेल्या काचा असतात. या काचा घ्या. त्यानंतर मेणबत्ती आणि काडीची पेटी एवढे 3 साहित्य घ्यायचं. मेणबत्ती पेटवून त्याच्या भोवती काच जी आहे तुटलेली काच ठेवायची आणि दोन्ही बाजूने त्याला हळू दाब द्यायचा. काय होणार आहे? तर मेणबत्तीच्या उष्णतेमुळे काच जी आहे ती मऊ होणार आहे आणि त्यामुळे दोन्हीकडून दाब दिल्यानंतर तिचं आकार जे आहे ते बदलणार आहे आणि अशा प्रकारे आपण त्याचे तोरण वगैरे करू शकतो. आता जे बदल जे आहेत आता इथे पहा की जे बदल अ, घडून येत असताना ते पुन्हा उलट-सुलट क्रमाने परत-परत घडू शकतात. त्या बदलाला आपण परिवर्तनीय बदल असे म्हणतो. जसे की उष्णता दिली की मेण वितळतं आणि वितळलेलं मेण जे आपण एखाद्या साच्यामध्ये टाकलं आणि ते परत थंड केलं तर ते घट्ट होतं. तसंच भरती आली, भरतीनंतर ओहोटी, ओहोटीनंतर भरती. या एकामागून एक येणाऱ्या क्रिया आहेत. अशा बदलांना आपण परिवर्तनीय बदल असे म्हणतात. आता त्याच्या उलट जे बदल आहेत, की ते उलट क्रमाने घडू शकत नाही. अशा बदलाला अपरिवर्तनीय बदल म्हणतात. जसे की लाकूड जाळले, की त्याची राख होते, परत राखेचं पुन्हा लाकूड होत नाही. जसे दुधाचं दही झालं, दह्याचं पुन्हा दूध होत नाही. असे जे बदल आहेत, अशा बदलांना आपण अपरिवर्तनीय बदल असे म्हणत असतो. किंवा भूकंपामुळे जे भेगा पडलेल्या आहेत, परत पहिल्यासारखी ती जमीन होत नाही किंवा कणकेचं पोळ्या करणं, परत पोळीचं कणिक नाही तयार करता येत आपल्याला. म्हणून अशा बदलांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात. सांगा पाहू, दिवसानंतर कोणती स्थिती येते? बरोबर, दिवसानंतर रात्र येते. आता सूर्योदयानंतरची दुसरी स्थिती कोणती असते? तर सूर्योदय एकदा झाला, की त्याच्यानंतर हळू दिवस उगवतो आणि नंतर तो मावळतो. म्हणजे सूर्योदयानंतर सूर्यास्त ही दुसरी स्थिती असते. आता समुद्राच्या भरतीनंतर काही ठराविक वेळानंतर परत ओहोटी येते. आता झाडावर बसलेला पक्षी उडून जातो. तर उडणे किंवा पूर येणे किंवा आकाशातून उल्का पडणे. आता आकाशातून उल्का पडणे हा जो बदल आहे, हा नैसर्गिक बदल आहे. आता काही बदल जे आहेत ते ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडून येतात. म्हणून अशा बदलांना आवर्ती बदल असे म्हणतात. जसे की सूर्योदय होणं. म्हणजे आता बघा, की आता सकाळी सूर्य उगवला, की पुन्हा 24 तासानंतर उद्या परत सकाळी आपल्याला सूर्य उगवतेला दिसणार आहे. किंवा घड्याळातील 4ची स्थिती. ही 4ची स्थिती जी आहे, ती पुन्हा आपल्याला स सग जर आपण ही पहाटे पाहिलेली असेल 4ची स्थिती, तर पुन्हा 12 तासानंतर आपल्याला ही स्थिती संध्याकाळची 4 वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे 12 तासानंतर पुन्हा ही स्थिती पाहायला मिळते. म्हणून अशा बदलाला आवर्ती बदल असे म्हणतात. आता एखादा बदल जो आहे, तो घडल्यानंतर तो पुन्हा कधी घडून येईल, हे निश्चित सांगता येत नाही. म्हणून अशा बदलाला अनावर्ती बदल असे म्हणतात. म्हणजे दोन्ही मधला कालावधी हा जो आहे एकसारखा नसतो. म्हणून अशा जसं की पूर येणं. एकदा पूर येऊन गेला, की पुन्हा परत कधी येईल, हे आपण निश्चित सांगता येत नाही. मग तो कधी वर्षांनी, 2 वर्षांनी किंवा 6 महिन्यांनी असंही येऊ शकतो किंवा भूकंप होणे. हे सगळ्या ज्या नैसर्गिक क्रिया आहेत, या अनावर्ती क्रिया आहेत. आता निरीक्षण करा, की खाली तुम्हाला काय बदल दिसतायत. तर बघा, इथं लाकूड आहे. लाकूड आपण जाळलं तर त्याची राख झालेली आहे.
म्हणजे या ठिकाणी जे आहे हा जो बदल आहे, हा त्याच्यामधला मूळ घटक जे आहे, त्याच्या संघटनामध्ये बदल झालेला आहे. नवीन पदार्थ तयार झालेला आहे. म्हणजे कायमस्वरूपी इथे बदल झालेला आहे. म्हणून याला आपण रासायनिक बदल असे म्हणतो. आता इथे बघा लिंबू आहे, लिंबू चिरलं, त्याचे फाका केलेले आहेत. म्हणजे लिंबातले घटक बदललेले नाहीत. त्याचे आकार बदलला आहे फक्त. म्हणजे हा भौतिक बदल आहे. तर असे हे वेगवेगळे. तसं त्याप्रमाणे आता इथे आपण लाकडं फोडणं. लाकडं जरी फोडले तर त्याचे तुकडे लहान-लहान होतील. परंतु त्याच्या घटकांमध्ये, मूळ घटकामध्ये, मूळ पदार्थामध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणून हा जो आहे तो भौतिक बदल. परंतु हेच लाकूड जर आपण जाळलं तर त्याचा कोळसा तयार होईल, राख तयार होईल. मग मात्र हा बदल जो आहे तो रासायनिक बदल आहे. म्हणजे पहा, की बदल घडताना मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसेच राहिले. म्हणजे त्याचे संघटन कायम राहिले. कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही. तर अशा बदलांना भौतिक बदल म्हणतात. त्याच्याविरुद्ध जे बदल घडल्यामुळे मूळ पदार्थाच्या रूपांतर झालं, एक नवीन वेगळा पदार्थ गुणधर्माचा तयार होतो. अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात. पहा बरं, आता लाकडापासून टेबल बनवणं, हा कोणता बदल होईल? तर हा भौतिक बदल आहे. कारण का मूळ घटकात काही बदल झालेला नाही. लाकूड जळणे हा भौतिक बदल आहे. ग्लास फुटणे हा मात्र भौतिक बदल आहे. कारण ग्लास जरी फुटला, तरी तुकडे जरी झाले, तर ग्लासात जे मूळ काच आहे, त्या काचामध्ये कुठलाही बदल होणार नाही. इथे मात्र टोमॅटो पिकणे म्हणजे या ठिकाणी रासायनिक बदल आहे हा. त्यानंतर लोखंड गंजणे. एकदा गंज चढल्यानंतर परत मूळ पदार्थात येणार नाही. म्हणून हा जो आहे गंज चढणे हा रासायनिक बदल आहे. क्षरण. आता लोखंडाची वस्तू गंजणे म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा असा थर साचलेला दिसतो. मी तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसतंय बघा, की असा विटकरी रंगाचा थर साठलेला दिसतो किंवा तांब्याचं जे आहे, आता या ठिकाणी तांब्याच्या ह्याच्यावर हिरवट असा थर साठलेला दिसतो आहे. किंवा इथे जे आहे सिल्वर आहे, ते सिल्वर असा काळा रंग जे आहे तो आलेला आपल्याला दिसतो. तर या क्रियेला धातूचं क्षरण असे म्हणतात. मग क्षरणामुळे वस्तू काय होते? कमकुवत होते. त्याचा म्हणजे हवेतील ऑक्सिजन आणि आर्द्रता आणि रसायनांची वाफ यामुळे काय होत असते, की त्याच्यावर रासायनिक अभिक्रिया घडते आणि अभिक्रियेतनं त्यांचं त्या धातूंचं क्षरण जे आहे ते होत असतं. मग हे क्षरण रोखण्यासाठी त्यावर काय केलं जातं? पातळ असा लेप लावला जातो. त्यालाच गॅल्व्हनायझेशन असे म्हणतात. मग या ठिकाणी बघा, की ह्या त्याच्यावर लेप असा हा लावलेला आहे. किंवा तांब्याचे किंवा पितळेचे भांडी असतात, तर त्याच्यावर कथिलाचा लेप दिला जातो. म्हणजे त्याला कलई असे करणे असं आपण म्हणतो. किंवा आता तंत्रज्ञानाच्या युगामध्ये पावडर कोटिंग जे आहे, तर या ठिकाणी पहा इथे लोखंड जे आहे त्याच्यावर असं पावडर कोटिंग जे आहे ते केलं जातं. स्प्रेच्या साहाय्याने ते त्या ठिकाणी विविध रंगछटा लावून, लेप लावून लोखंड किंवा ॲल्युमिनियम असे धातू जे आहे त्याचं क्षरण त्यामुळे होत नाही. मग यासाठी हे असं पावडर कोटिंग जे आहे ते केलं जात असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. बदलांचे वर्गीकरण करताना जसा एका वेळी एकच निकष विचारात होतो, तसा एकाच बदलाचा वेगवेगळ्या निकषांवरही विचार करता येत असतो.